ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। राधानगरी तालुक्यातील दुर्ग मानवाड इथून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। आई आणि मुलगा हे एकाच वेळी 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेत। मुलग्यानं 70% तर आईनं 71% गुण मिळवलेत। यामधून शिक्षणासाठी वयाचं बंधन नसतं हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिलंय। याबाबत आमचे राधानगरीचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी पूजा पाटील आणि त्यांचा मुलगा यश पाटील या मायलेकांबरोबर साधलेला हा संवाद। आई ही प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते। मुलांना शिक्षणाचं महत्त्व सांगते आणि त्याचं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करते। परंतु दुर्ग मानवाड इथली आई शिक्षणामध्ये जवळपास 17 ते 18 वर्षाचा गॅप आणि मुलगा 10वीला गेल्यानंतर तिलासुद्धा शिकण्याची उर्मी प्राप्त झाली आणि तिनं आपल्या मुलासोबतच 10वीची परीक्षा दिली। जेमतेम 8वीपर्यंतचं शिक्षण घेतलेली आई ही लग्नानंतर घरसंसार सांभाळण्यामध्ये व्यस्त झाली आणि तिनं मुलग्यापेक्षाही 1% गुण हे अधिक मिळवलेले आहेत। आज जागतिक मदर्स डे सर्वत्र साजरा होत आहे। आपण त्या तिची प्रेरणा आणि जिद्दीविषयी जाणून घेऊ। आज जागतिक मदर्स डे आणि आज तुमचा मुलगा आणि तुमचा निकाल तुमचा आता 10वीचा जाहीर झालेला आहे। काय सांगाल, काय वाटतंय तुम्हाला? मला खूपच आनंद झाला आहे। असं म्हणजे एवढं घवघवीत यश येईल असं मला वाटलंच नव्हतं। जर ह्या पाठीमागं माझ्या मिस्टरांचा खरंच हातभार आहे। 2010पासून म्हणजे खूप भरपूर संस्थेमध्ये काम करण्यासाठी एवढ्या ग्रामीण भागात म्हणजे बाहेर जाण्यासाठी ज्यावेळी स्त्रीला हे होतं जाऊ नये असं म्हणजे खरोखर त्यावेळी आमच्या दुर्ग मानवाडची कंडिशन होती। त्यावेळी 2010 सालाला लायब्ररी एज्युकेशन सर्व्हिस सेंटर ही संस्थेमध्ये मला काम करण्यासाठी आणि कॅम्प्युटर क्लास घेण्यासाठी माझ्या मिस्टरांनीच मला हातभार दिला। जसं की मी सांगू शकेन ज्योतिबांच्या म्हणजे सावित्रींच्या पाठीमागे जसे ज्योतिबा होते तसे माझे मिस्टर म्हणजे माझ्या पाठीशी होते म्हणून मी आज इथवर। शिक्षण किती झालं नेमकं? त्यावेळी 9वी झालेली, 10वीला ॲडमिशन दिलेलं, खरं मी म्हणजे परीक्षा देऊ शकले नाही। आता तुम्ही मुलाबरोबरच परीक्षा द्यायचं कसं ठरवलं? मी मागल्या वर्षीच देणार होते असं म्हणजे 16 वर्ष झाला माझा प्रयत्न चालू आहेच, पण काही कारणास्तव म्हणजे आजारी म्हणजे असल्यामुळं पण देऊ शकले नाही। मागल्या वर्षी पण मी प्रयत्न केलेला, पण सर म्हटले की मुलगा पण हे करेल, सपोर्ट करेल की तुम्हाला पण एवढा गॅप असल्यामुळे समजणार नाही काय आणि दोघांचं एकदम म्हणजे अभ्यासला वगैरे बरं पडेल असं म्हणून त्यांनी म्हटले की दोघंजण एकदम करा। आता तुम्ही लहानपणापासून मुलग्याला शैक्षणिक मार्गदर्शन करत होता, काय वाटत आहे तुम्हाला? मला वाटतं की माझी म्हणजे काही इच्छा होती शिकण्याची की पोलीस होण्याचीच माझी इच्छा होती, तर काही कारणास्तव झालं नाही। तर ते मी माझ्या मुलांच्यात म्हणजे माझ्या थोरल्या मुलग्यात बारक्या मुलग्याला पण मी म्हणते की त्यानं पण आर्मीत प्रवेश करावा आणि मला जे म्हणजे मला पोलीस होता आलं नाही ते माझ्या थोरल्या मुलग्यात मी बघते आणि म्हणजे भारत मातेसाठी समाजसेवा करणे हे माझं म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे जर ती माझ्या शाळेत जरी बघितलं तरी माझी हीच इच्छा होती ही समाजसेवा पण करावी। तर आज माझ्या ह्या इकडे लहान मुलगा पण आता दररोज मी त्याला व्यायाम वगैरे करायला सांगते, तर तो पण आर्मीत जावावा, भारत मातेसाठी माझी दोन्ही मुलं म्हणजे हे करावीत असं मला खरंच वाटतं आहे। म्हणजे काय असं नाही की आज मला बोलायची इच्छा आली म्हणून मी उगाच सांगत, तर त्याला व्यायाम करायला सांगते मी आणि दोघांना खरंच मी गावातील मुलांना पण ट्युशन क्लास घेत होते, कॅम्प्युटर क्लास घेत होते, तर त्यांनी काहीतरी करावं। आणि 10वी घेण्याचं म्हणजे माझं आता शिकण्याचं हे म्हणजे कोणतरी मला म्हटलं की 10वी नाही तर तुम्ही ट्युशन क्लास घेऊ शकणार नाही। तर आमच्या ग्रामीण भागात किंवा माझ्या या वाडी वस्त्यातले मुलांच्यात खूप काही असं हे आहे की करण्याचं काहीतरी, खरं क्लास नसल्यामुळं काही गोष्टी नसल्यामुळं त्यांच्यात काहीतरी कमतरता भासते। त्यामुळे नागेशराव पाटणकर शाळेमध्ये माझं शिक्षण झालं। तर तिथं माहेर माझं चापोडी आणि म्हणजे कळंकवाडी पण असं। आज आईबरोबर तू 10वीची परीक्षा दिलीस, काय वाटतंय तुला? आज मदर्स डे आहे आणि तुम्ही दोघांनी यश मिळवलं सर, काय वाटतंय तुला? चांगलं वाटते। तुझं काय स्वप्न आहे? पोलीस भरती। आईनं मार्गदर्शन तुला केलं काय तुला आईला केलंस? मला जर पाहिलं तर पत्नीला शिकवण्याची जिद्द जे ट्रक चालक म्हणून काम करतात त्यांना मुलाला आणि पत्नीला सुद्धा 10वी इयत्तेमध्ये भरती घालून
परीक्षा देण्याची काय जिद्द तयार झाली त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल? त्यांची पहिले 5 शिक्षणात तर मग मला दिसतेच. आणखी कायम की असं की माझी शिकायची इच्छा होती, शिकायची इच्छा होती असं म्हणायचं त्या. परंतु मला ते काय जमलं नाही. यावेळी बोललो की आपला मुलगा पण आहे आणि मुलगीच्या सोबत आई गेल्यानं मुलग्याला पण बरं होईल, तिला पण सपोर्ट मिळेल, याच्यासाठी मी हा निर्णय घेतला. मुलापेक्षा 1% अधिक गुण मिळवले, काय सांगाल? ऐकून खूप छान वाटलं. सर याविषयी आता भविष्यातलं म्हणजे काय तुमचे हे आता भविष्यात बघू 2-3 संस्थेचे फोन म्हणजे कॉलेज वगैरे फोन आले आहेत. तुम्ही ॲडमिशन घ्या आणखी तुम्ही काय म्हणजे असं खर्चाचं काय आम्ही करतो. परंतु तसं काय अजून मी काही डिसिजन घेतलेलं नाही. सर 2 मिनटं. पतीनं सुद्धा चांगल्या प्रकारची साथ दिली. आता भविष्यात त्या 10वी उत्तीर्ण झालेल्या आहेत, पुढचं काय त्यांचं व्हिजन आहे जाणून घेऊयात. काय सांगाल? काही म्हणजे आता काय मी तर काय आता पोलीस होऊ शकत नाही, माझ्या मुलांच्यात बघू शकते. बघू काय आता शेवटी ईश्वराची शिकण्याची इच्छा आहे, शेवटी देवाची ईश्वरची काही प्रार्थना आहे की हो. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं आणि आई ही फक्त मुलांना शैक्षणिक मार्गदर्शनच करत नाही, तर स्वतः परीक्षा देऊनसुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळवू शकते. हेच पूजा पाटील या आईनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.